नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो होता अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, नियतकालिक मूल्यमापन चाचणी म्हणजे पॅट ही जी चाचणी आहे याचे वेळापत्रक संकलित मूल्यमापन चाचणी 2 साठीचे वेळापत्रक यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले होते, परंतु त्या वेळापत्रकामध्ये आता थोडा बदल करण्यात आलेला आहे. इयत्ता 5वी आणि 8वीच्या शैक्षणिक वर्षातील या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना पास नापास ही पुन्हा एकदा चालू होणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी जी 5वी 8वीची जी परीक्षा आहे त्याचप्रमाणे इयत्ता 3री ते 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे. परीक्षेसंदर्भात जरा सूचना सुधारित देण्यात आलेल्या आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये नियतकालिक मूल्यांकन चाचणी संकलित मूल्यमापन 2 म्हणजे वार्षिक परीक्षा 2 इयत्ता 5वी व 8वी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीतील अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन 2. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन 2 द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता 3री ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची 10 माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व सूची पुरवण्यात येणार आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याविषयी सविस्तर माहिती बघितलेली आहे. संदर्भ 2 नुसार 2 एप्रिल 2024 ते 4 एप्रिल 2024 या कालावधीत संकलित मूल्यमापन 2 घेण्याचे नियोजन कळवण्यात आलेले होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन 2 ही दिनांक 4 एप्रिल 24 ते 6 एप्रिल 24 या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे. आपल्याला जे पत्र होतं संदर्भ क्रमांक 2 नुसार 7 मार्च 2024चं जे पत्र होतं त्यामध्ये आपल्या परीक्षा 2 एप्रिलपासून सुरू होणार होत्या, परंतु याचं वेळापत्रकामध्ये आता थोडा बदल केलेला आहे. आणि इथे बघा, मराठी 4 एप्रिल, गणित 5 एप्रिल आणि इंग्रजी 6 एप्रिल या अशा प्रकारे नवीन वेळापत्रक आलेलं आहे. आणि त्याची वेळसुद्धा पुढे दिलेली बघा. 3ही दिवसासाठी 3री 4थी सकाळी 8 ते 9:30 1.5 तास, 5वी 6वी सकाळी 8 ते 9:45 पावणे 2 तास, त्यानंतर 7वी 8वी 8 ते 10 2 तास. अशा प्रकारे हा बदल करण्यात आलेला आहे. इयत्ता 5वी आणि 8वी ही जी परीक्षाची आहे ते सुद्धा प्रश्नपत्रिका आपल्याला वरूनच पुरवण्यात येणार आहे, शासनामार्फत पुरवण्यात येणार आहे. हे नवीन जे वेळापत्रक आहे आणि जी वेळ बदललेली आहे, दिनांक आणि वेळ ही आपण नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे. पुढे अजून काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून घेऊया. इयत्ता 3री 4थी 6वी व 7वी या इयत्तांना प्रथम भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन 2च्या प्रश्नपत्रिका वर्ग विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. मराठी, इंग्रजी आणि गणित या 3 विषयांचे प्रश्नपत्रिका आपल्याला राज्य सरकारकडून प्राप्त होणार आहे, परंतु उर्वरित ज्या प्रश्नपत्रिका आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये परिसर अभ्यास असेल किंवा विज्ञान असेल, हे जे प्रश्नपत्रिका आहे ते आपल्या शाळा स्तरावर काढण्यात येणार आहे आणि त्या शिक्षकांनी स्वतः तयार करून त्या परीक्षा घेण्याचं नियोजन करायचं आहे. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील, परंतु दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नये. दिनांक, विषय आणि वेळ बदलू शकता, परंतु दिनांक आणि विषयामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. त्यानंतर संकलित मूल्यमापन 2 अंमलबजावणी संदर्भ क्रमांक 2 नुसार सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. 7 मार्च 2023चा जो SCRTचं जे पत्र होतं त्यानुसार ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या कायम आहेत, फक्त वेळ आणि दिनांक थोडी बदललेली आहे. त्यानुसार आपल्याला परीक्षा आपल्या स्तरावर घ्यायच्या आहेत. मराठी, इंग्रजी आणि गणित या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला राज्य शासनाकडून प्राप्त होतील. उर्वरित विषय जे आहेत, परिसर अभ्यास असतील, विज्ञान असेल, इतिहास असेल, यांचे प्रश्नपत्रिका आपल्याला आपल्या स्तरावरून प्रश्नपत्रिका तयार करून त्यांचं परीक्षेचं आयोजन करावे लागणार आहे. त्यानंतर आता 5वी आणि 8वीसाठी वार्षिक परीक्षा कशी घ्यायची या संदर्भात खाली सूचना आहेत त्या बघूया. संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयत्ता 5वी 8वी करता शिक्षकांनी शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे.
तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी. संदर्भ क्रमांक 1मध्ये सर्व सांगितलेलं आहे. 5वीची आणि 8वीची परीक्षा कशी घ्यायच्या त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करावी लागणार आहे. त्यानंतर याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCERT महाराष्ट्र पुणेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेण्यात यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. मित्रांनो, इयत्ता 5वी आणि 8वी करिता फक्त हा विषय आहे. याच्यामध्ये आपल्याला इयत्ता 5वी आणि 8वी करिता प्रश्नपत्रिका निर्मिती शिक्षकांनी करायची आहे वार्षिक परीक्षेसाठी, परंतु ह्याच्यासाठी कुठल्याही प्रश्नपत्रिका वरून राज्य शासनाकडून प्राप्त होणार नाही. इयत्ता 5वी व 8वी या वर्गांना पॅट अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे 3 विषयांचे संकलित मूल्यमापन 2 व शासन निर्णयानुसार या 3 विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासनामार्फत घेण्यात येणारे पॅट 3 लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करायचं आहे. यावर्षीपासून आता आपल्याला इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येणार आहे. त्यांची परीक्षा घेऊन त्यांची पुनर्परीक्षा घ्यायची आहे. जर विद्यार्थी मागे पडत असतील, अप्रगत असतील तर पुनर्परीक्षा घेऊन मूल्यमापन करून निकाल तयार करायचा आहे. ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.